हाय, नमस्कार भावांनो. तर मी सुरेश आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर आपला आजचा विषय आहे मोबाईलचा आवाज कमी येतोय, ऐकायला कमी येतोय, व्हिडिओ पाहायला आवाज कमी येतोय, त्याच्यानंतर फोनवरती बोलताना पण आवाज कमी येतोय. तर याविषयी आपण आवाज कसा वाढवायचा, मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये आवाज कसा वाढवायचा याच्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका, खूप महत्त्वाची माहिती आहे. तर चला आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ. मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये आल्याच्या नंतर व्हायब्रेशन, साऊंड अँड व्हायब्रेशन, साऊंड आणि व्हायब्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याचे स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील: मीडिया, रिंगटोन आणि अलार्म. आणि याला काय करायचं आहे, याचं जे तुम्हाला रेशिओ दिसत असेल, कमी असेल, अर्धा असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, तर ती रेषा जी आहे पूर्ण आपल्याला सेट करून घ्यायची आहे. तिन्ही पण रेषा सेट केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. पूर्ण बॅक आल्याच्या नंतर सेटिंगमधून पूर्ण बॅक यायचं आहे. डबल सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. सेटिंगवरती क्लिक केल्याच्या नंतर एकदम मोबाईलच्या टॉपवरती तुम्हाला सर्च बार दिसत असेल, सर्चच्या ऑप्शनवरती टच करून क्लीनर स्पीकर असं सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर लगेच आपल्यासमोर ऑप्शन येईल. ऑप्शन आल्याच्या नंतर त्याला क्लीनर स्पीकर म्हणून ऑप्शन येईल, त्याला टच करायचं आहे. टच केल्याच्या नंतर 30 सेकंद एक असा आवाज येतो. तर त्याने काय होतं, आपल्या मोबाईलचं व्हायब्रेशन आणि असा आवाज आल्याच्या नंतर 30 सेकंद त्याचा टायमिंग आहे. तर तो आपण रिपीट पण करू शकतो. 30 सेकंद केलं तरी चालेल. ती केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलचा आवाज जो आहे पूर्ण पहिल्यासारखा येईल. जसा आपण नवीन मोबाईल घेतला होता त्यावेळेस जसा आवाज होता त्या पद्धतीचाच आवाज येईल. तर मित्रांनो, ही सेटिंग प्रत्येक मोबाईलमध्ये आहे. अँड्रॉइड प्रत्येक मोबाईलमध्ये, स्मार्टफोनमध्ये ही सेटिंग आहे. मोबाईलचं स्पीकर वगैरे बदलण्याची काहीही आवश्यकता नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.